माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। 4,500 रुपयासंदर्भात महत्त्वाचा निर्णय। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। सरकारी योजनांची माहिती आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करण्याअगोदर चला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। तर इथं पाहू शकता 4,500 रुपयासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत। या अगोदर ज्या महिलांना एकही रुपया आलेला नाही आणि ज्यांचा फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये मंजूर आहे, 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना हे 4,500 रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर चला पाहू आपण नेमकं कधी हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे जो महिलांना मिळणार आहे, त्यामध्ये ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये आलेले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये आता जमा होणार आहेत आणि ज्यांना एकही रुपया आला नाही त्या महिलांना 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला DBT मार्फत ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। पाहू शकता राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरण झाले आहेत आणि त्यामध्ये 3,000 रुपये अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये मिळालेले आहेत महिलांना। आता जे 3 हप्ते एकत्र येणार आहेत, एकूण 3 हप्ते पहा। आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत। 4,500 रुपये त्यांना मिळणार आहेत, जुलैचे, ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे। लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता आहे महिलांना एकत्रितरित्या देण्यात आलेले 2 हप्ते, त्यामध्ये जुलै आणि ऑगस्टच्या पैशामध्ये 14 ते 17 तारखेच्या दरम्यान हे पैसे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले होते। योजनेचा जो पहिला हप्ता होता तो 14 ते 17 ऑगस्टमध्ये देण्यात आलेला होता आणि आता याच नियमानुसार मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा एका महिन्याच्या कालावधी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 14 ते 17 तारखेमध्येच मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। कारण पहिला जो हप्ता आहे तो 14 तारखेपासून स्टार्ट झाली होती व्हायला महिलांच्या अकाउंटला यायला आणि त्यानंतर 17 तारखेपर्यंत महिलांना पैसे आलेले होते आणि त्यानुसार आता 14 तारखेपासून ही प्रोसेस सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येण्यास महिलांच्या अकाउंटला ज्यांना आधी पैसे आले त्यांना 1,500 रुपये आणि ज्यांना आले नाहीत त्यांना 4,500 रुपये येण्यास 14 तारखेपासून सुरुवात होणार आहे। 17 तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळून जातील। 15 तारखेच्या आसपास 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हप्ता 15 तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर 17 तारखेपर्यंत हे पैसे मिळून जातील। तसेच पहा, तहसीलदारांवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो निधी हस्तांतरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे। त्यासाठी 400 बस गाड्या जे लावण्यात आलेले आहेत, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी जमवण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देखील त्या ठिकाणी आपल्याला निधी हस्तांतरण केलेलं पाहण्यास मिळू शकतो। तर या योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जर आत्तापर्यंत आले नसतील, 17 तारखेपर्यंत पैसे जर आले नाहीत तर काय करायचं आहे, तर तुम्हाला टोल फ्री क्रमांक जो दिलेला आहे त्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे आणि तुमची तक्रार नोंदवायची आहे। अगोदर वाट पहा, 17 तारखेपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील। तसेच ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला नाही त्यांनी देखील आता थोड्या दिवसातच त्यांचा फॉर्म मंजूर होणार आहे। प्रोसेस फास्ट सुरू आहे फॉर्म मंजूर होण्याची, तुमचा देखील फॉर्म मंजूर होऊन जाईल। आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। सरकारी योजनांची अशीच माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, परत भेटू।